जॅस्मिन एक सद्गुणी गृहिणी तर आहेच, त्याचबरोबर ती अत्यंत धार्मिक देखील आहे. ती वेळोवेळी रुबीला बायबलमध्ये शिकवण देत असते व स्वतः देखील त्याप्रमाणे वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ख्रिसमसचे दिवस असल्यामुळे दोघी मायलेकी शॉपिंग करून सिटी मॉलच्या बाहेर पडत आहेत. रुबी तिच्या वडिलांना फार मिस करत आहे. त्यामुळे ती जास्मिनला म्हणते, मम्मा, आज आपल्या बरोबर शॉपिंग करायला डॅडी आली असती तर किती मज्जा आली असती. हलकीशी स्माइल देऊन जास्मिन म्हणते, अगं तुला माहित आहे ना, ते बिचारे किती बिझी असतात. दर आठवड्याला त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं. किती दमतात का ते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ते आराम करतात. आज देखील सुट्टी असूनही ते आपल्या बरोबर येऊ शकले नाही. रुबी त्यावर हो ना मम्मा असं म्हणून डोका हलवते. मग जास्मिन तिला विचारते, ते जाऊ दे, मला सांग, तुझ्या मनासारखी शॉपिंग झाली की नाही. रुबी लगेच मस्त शॉपिंग झाली मम्मा असे उत्तर देते. मायलेकीच्या गप्पा चालू असताना अचानक एक डस्टबिन बॅग विकणारी मुलगी येऊन म्हणते, आंटी डस्टबिन बॅग घ्या ना. त्यावर जास्मिन म्हणते, नको बाळा, माझ्या घरी भरपूर डस्टबिन बॅग आहेत. ती मुलगी पुन्हा म्हणते, घ्या ना आंटी, 100 रुपयाला 5 देते. जास्मिनला त्या मुलीची फार दया येते. ती त्या मुलीला तिचं नाव विचारते. ती मुलगी मला सगळे चुटकी अशी हाक मारतात असे म्हणते. जास्मिन त्या मुलीला 500 रुपये देऊन म्हणते, हे ठेव, पण मला डस्टबिन बॅग नको. ती लहानशी मुलगी देखील गरीब असली तरी स्वाभिमानी आहे. ती फक्त पैसे घेण्यास तयार होत नाही व म्हणते, आंटी डस्टबिन बॅग्स पण घ्यावे लागतील. जास्मिनला त्या मुलीचे फार जवळ वाटते. ती त्या मुलीला म्हणते, बरं बाई, दे, पण एकच बॅग दे मला. या बॅग्सची मला खरंच गरज नाही. हे बोलून ती त्या मुलीच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट ठेवते व केवळ एकच बॅग घेऊन निघून जाते. ती मुलगी देखील निशब्द व स्तब्ध होऊन उभी राहते, कारण तिच्या बरोबर असे कधीच कोणी वागले नव्हते. रुबीला देखील आईच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटते व ती तिला विचारते, मम्मा, तू तिला एवढे जास्त पैसे का दिले. जास्मिन हसत मुखाने उत्तर देते, बाळा, तू पण ही बायबल मधली अत्यंत महत्वाची शिकवण लक्षात ठेव. नेहमी अशा गरजवंतांची मदत करावी जे आपल्याला परतफेड करू शकत नाही. आणि देव कुणाचाच ऋणी कधीच राहत नाही. तो नेहमी आशीर्वादांच्या रूपाने किंवा कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपली परतफेड करतो. लक्षात ठेवशील ना बाळा. रुबी गंभीर चेहरा करून हो मम्मा असे म्हणते. इकडे आपला पहिला सीन संपतो, आता दुसरा सीन सुरू आहे.